नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कोर्टाचा अंतिम निकाल हा लागलेला असतो। तर साक्षीबरोबर प्रियाला सुद्धा आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असतात। म्हणजेच आता अर्जुन आणि सायलीचा दणदणीत विजय झालेला असतो। त्यानंतर प्रियाला पोलीस फरफटत जेलमध्ये नेत असतात। त्या क्षणी बाहेर कोर्टाच्या पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना, सायली हे सुद्धा तिथे असतात। त्यावेळेस प्रिया रडत रडत पूर्णाजीच्या जवळ जाते। त्यावेळेस पूर्णाजी तिला तुझ्यासारख्या महाभयंकर मुलीबरोबर आम्हाला कोणताही संबंध ठेवायचा नाही असं म्हणून तिच्या कानाखाली देते। त्यानंतर ती रडत रडत कल्पनापाशी जाते। आई त्या क्षणी लगेचच कल्पनासुद्धा तिच्या कानाखाली देते आणि असं म्हणते की तुझ्यावर आम्ही आंधळा विश्वास ठेवला ना, तेच आमचं चुकलं सगळं काही। त्यानंतर ती सायलीला सुद्धा म्हणते, सायली मला काही कर पण याच्यातून वाचव, मला जेलमध्ये जायचं नाही। पण त्या क्षणी सायलीसुद्धा आताच प्रियाच्या सनसनीत एक कानाखाली लगावते आणि तिला म्हणते की आता जे काही केलं आहे ना, तुझ्या कर्माची फळं भोग आणि 7 वर्ष आता जेलमध्ये सडत राहा असं म्हणत तिला ती तिथून हाकलून देते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता हे सगळं काही झाल्यानंतर अश्विन समोर सगळं काही सत्य आल्यानंतर आता अश्विन काय रिॲक्ट होणार, तो आता खरोखरच प्रियाच बरोबर डिवोर्स घेणार का, हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।